सर चौका वाढवत आपली मराठी स्पष्ट करत डॉक्टर जितेंद्र पाटील शक्यतो तिसरा चेंडू हो चेंडू हरत असणारे मात्र झेल करण्यात नाही एक धावने धावून धावत जाऊन पोचतो नाही पहिल्या षटक प्रगती करत असताना रसायन आज फलंदाजी करत असताना आपण पाहतो पंडित फॅक्टर्स या दोन दिग्गज संघांमध्ये सुरू असलेली ही उद्घाटन सुरेख फटका गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेकडे येतो दरम्यान सुरेख क्षेत्रात चेंडूसह धावण्याचा प्रयत्न आणि दोन धावा पूर्ण होतात धावफलक जाऊन पोचतो 11 सर पाहायला गेलं तर सुरेख सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल ज्या अनुषंगाने जशी सुरुवात व्हायला होती तशी दर्जेदार सुरुवात पहिल्या 2 बॉलमध्ये 2 चौकार आले त्यानंतर एक स्टेट ड्राईव्हचा फटका खेळला गेला आणि सुरेख सुरुवात करताना आपल्याला फलंदाजी करणारा जो अर्थातच संघ आहे रसायनी लॉयन्स हा संघ यावेळेला मात्र गोलंदाज सज्ज आहे इट इज नेक्स्ट वन हो काय फटका मारलाय डीप आणि एक्सॅक्टवरच्या डोक्यावरनं या स्पर्धेमधला पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळाला दर्जेदार सुरुवात रसायनी लॉयन्स अर्थात ज्या अनुषंगाने त्यांचं नामकरण केलं गेलेलं आहे तसेच खेळ आपल्याला मैदानावर पाहायला मिळते हलक्या हाताने केला 30व्या षटकामध्ये डॉक्टर हनुमंत साहेब यांच्या माध्यमातून सुरेख क्षेत्रात करण्यात गेलं या दरम्यान आपल्याला या असोसिएशनचे सल्लागार डॉक्टर आरिफ दाखवे सर यांचं प्रामुख्याने स्पर्धेला इथे उपस्थिती लाभलेली आहे मोस्ट वेलकम सर आपल्याला विनंती करेन आपल्या मुख्य व्यासपीठावर आसन असतं आणि सन्माननीय या असोसिएशनचे प्रेसिडेंट व्लादिमीर नेते सर आपल्याला विनंती करेन की त्यांचं स्वागत करायचं आहे हो हॅलो मी जो क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे कोणता संघ पनवेल फायटर या संघाच्या संघनायकाला पुन्हा एकदा लास्ट वॉर्निंग हा आता विनंती नाही आपला एकही प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे त्यामुळे आपल्या खेळाडूंची नावं आम्हाला माहिती नाही आहेत लाईव्ह कार्यक्रम आहे प्लीज प्लीज कॉपरेट करा लाईव्ह टेलिकास्ट आहे आणि आपल्या कोणत्याही खेळाडूंची नावं आम्हाला माहिती नाही आहेत आता नवीन येणारे गोलंदाज ही आम्हाला माहिती नाही आहेत त्यामुळे प्लीज आपलं सहकार्य अपेक्षित आहे डॉक्टर मनोज जवळकर दुसरे षटक घेऊन फुलटॉप चेंडू आणि सरळ चेंडूला धडकवून दिला काही खेळण्याच्या टक्केवारीत 6 धावांसह हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो पुन्हा एकदा लोअर फुल टॉस टाकलेला चेंडू खेळून काढलाय लोंगॉन क्षेत्रात. एक धाव मिळते आणि या एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय 25 वर. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात ही दणक्यात केली. फलंदाजी करणारा रसायनी लायन्स संघ आपल्या फलंदाजीची ताकद इथं दाखवून देतोय. अतिशय सुरेख चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर वळसा घेतोय, फलंदाजाला चकवतोय आणि यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. एक निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळते गोलंदाजाचं. जेव्हा तडाखेबंद फलंदाजी होत असताना दोन निर्धाव चेंडू हा अनुभव आपण इथे अनुभवतो आहोत. सुरेख कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजाकडून. आता मात्र फुलटॉस चेंडू आणि चुकीला माफी नाही. सरळ जातोय 6 धावांसाठी आणि येतोय खणखणीत षटकार. हॅलो 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 शेवटच्या चेंडूवर आले 2 धावा. 2 षटकांचा खेळ इथं संपतोय. धावफलकावर धावा लागतायत बिनबाद 33. सुरेख सुरुवात, अप्रतिम सुरुवात, धडाकेबाज सुरुवात आपण रसायनी लायन्स या संघाकडून अनुभवतो आहोत. वैभव पाटील यांचा पहिला चेंडू आणि कमलच्या डोक्यावरून येतोय खणखणीत चौकार. तिसऱ्या षटकाचा आगाज ही दणक्यात केला जातोय फलंदाजांकडून. अप्रतिम लाजवाब जबरदस्त फटकेबाजीचं प्रदर्शन फलंदाजी करणारा रसायनी लायन्स संघ आपल्या फलंदाजीची ताकद दाखवून देतोय. सलग चौकार आणि षटकारांची आतिषबाजी या संघाकडून होताना आपण पाहतो आहोत. हॅलो येस, म्हणजे सुरुवातीला जर आपण सर पाहिलं तर थोडासा दबाव प्रेशर होता, त्यानंतर प्रेशर रिलीज होताना पाहायला मिळतं का अफलातून फलंदाजी पाहायला मिळते. लगातारचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि उंचावलेली धावसंख्या आपण पाहू शकाल. 49 धावा धावफलकावर लागतात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडूंचा खेळ संपलाय. म्हणजे फक्त 15 चेंडूंचा खेळ संपला आणि धावफलकावर धावा लागतात त्या 49. हो, आणि रसायनी लॉयन्स मला तर वाटतं तसं पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेटमध्ये सर फार कमी प्रमाणात आपल्याला टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी पाहायला मिळते. आणि त्यात पण आपण जर अभ्यास केला तर आज सकाळचं दमट वातावरण आहे, धावपट्टी दमट असते. अशा वेळेला कर्णधारांनी जो निर्णय घेतला तर मला असं कुठेतरी वाटलं की चुकीचा निर्णय होता की काय, परंतु ज्या अनुषंगाने फलंदाजी होते, अर्धशतक क्रॉस केलेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाने, तर टाळ्या व्हायला हरकत नाही. खूप जबरदस्त 50 धावांची बहारदारकी पहिल्याच सामन्यामध्ये. 50च्या उंबरठ्यावर 49 धावा धावफलकावर लागल्यात आणि 49 नाही तर 55 धावा धावफलकावर लागतील. सलग तिसरा षटकार येतोय. तडाखेबंद फलंदाजी, लाजवाब फलंदाजी डॉक्टर जितेंद्र पाटील यांच्याकडून आपण पाहतो. तलवार
ज्या अनुषंगाने सुरुवात होते या स्ट्राईकच्या फलंदाजाकडून, वाटत नाही की व्यवसायाने डॉक्टर आहेत. असं वाटतं की रायगड टेनिसचा एक मोठा दर्जेदार खेळाडू आहे की काय. अगदी विश्वास बसत नाहीये. खूप अफलातून फलंदाजी पाहायला मिळते फलंदाजाच्या माध्यमातून. हा पहा, फक्त पुश केला ऑफसाईडला कव्हर आणि डीप मधून हा चेंडू प्रवास करतोय सीमा रेषेलगत. आणि इथे कुठेतरी डॉक्टर राऊत यांना फिटनेसचा विचार करावा लागेल. माफ करा, क्षेत्ररक्षक होते तिथे, थोडस धावगती कमी पडली आणि चौकार गेला. छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. निश्चितच साऱ्या जगाला प्रेरणा देणारा राजा माझ्या भूमीत जन्माला आला. येणाऱ्या 19 फेब्रुवारीला माझ्या राजाची जयंती आहे. 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला आणि अन्याय अत्याचाराचा अंत करत स्वराज्य निर्माण केलं. नव्हे तर स्वराज्याचं रूपांतर स्वराज्यात केलं. चला पुन्हा एकदा सामन्याकडं. येस सर. अप्रतिम फटका, मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय खणखणीत षटकार. धावफलक जाऊन पोहोचतोय 65 वर. स्वराज्यासाठी लढले माऊले, परवान केली जीवाची. हिंदू स्वराज्य निर्माण केली, ही कहाणी त्या राजाची, ही कहाणी त्या राजाची. पुन्हा एकदा येतोय खणखणीत फटका आणि चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. हो, आणि मला तर वाटतं चांगली दमदार सुरुवात करून देताना हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन मुकुल सुद्धा याच संघामध्ये आहेत मला तर वाटतंय. तरीच काळजी पहा किती. आमचा आवाज म्हणजे अंपायरला काही डिस्टर्ब होऊ नये म्हणून आम्हाला त्यांनी इथे वॉर्निंग दिलेली आहे की गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी करतोय त्यावेळेस गोलंदाजी करू नका. गेल्या वर्षी कुठेतरी बॅकफुटला गेलेला हा संघ यावर्षी पुन्हा एकदा ताकदीनं येतोय का मैदानावर हे पाहणं फार गरजेचं. सुरुवात तर जबरदस्त करून गेली. बॅटची इनसाइड एज घेऊन 1 धावेसाठी चेंडू जातोय आणि या एका धावेनिशी धावफलकावर धावा 70 धावा धावफलकावर लागतात. 4 निर्धारित षटकांचा सामना असणार आहे आणि आपण पाहिले सुरुवातीपासून ही सलामीवीरांची जोडी ज्यांनी 70 धावा धावफलकावर लावल्या. लोअर फुलटॉस चेंडू होता, सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळून काढलाय आणि क्षेत्ररक्षकाला परास्त करत चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. धावफलक जाऊन पोहोचतोय 74 वर. छत्रपतीच्या शूर मर्दानो, होऊ नका बेईमान, होऊ नका बेईमान, तुम्हाला शिवरायाची पुढे निघत खेळलेला चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मिसचेज होत आहे आणि चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. फक्त चौकार आणि षटकारांची आतिषबाजी फलंदाजी करणाऱ्या रसायनी लायन्स संघाकडून पाहायला मिळते. अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन. धावफलकावर धावा लागतात 78. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणार आहेत. धावफलकावर धावा लागल्यात 78 येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये. सुरेख फटका, अप्रतिम फटका, पॉइंटच्या डोक्यावरून येतोय. आणखीन एक खणखणीत चौकार. दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवाचे मावळे आम्हाला
तसं पाहायला गेलं पाटील सर, आपण पाहिलं 82 धावा म्हणजे धावांचं मी म्हणेन डोंगरच उभं केलेलं आहे फलंदाजी करणाऱ्या संघाने. अर्थातच संघ आहे तो मात्र रसायनी लायन्स संघाने अतिशय जबरदस्त बहारदार खेळ करून 82 धावांचं एक मोठं आव्हान सेट केलेलं आहे ते पनवेल फायटर्स या संघासमोर. आता इथून मात्र कस लावावा लागणार आहे. हॅलो, आता इथून मात्र कस लावावे लागणार आहे तो फलंदाजाला आणि ताकद लावावी लागणार आहे, कारण इथून जर चांगला खेळ करायचा असेल तर मात्र खूप मोठ्या प्रमाणात फलंदाजी व्हायलाच हवी. सर्व खेळाडूंचं आपण मनापासून स्वागत करूया. अर्थातच कोविड योद्धा म्हणून मी या सर्व खेळाडूंना म्हणजे पनवेल डॉक्टर प्रॅक्टिसिंग असोसिएशन आहे 2020 मध्ये खूप हिमतीने ही मंडळी या पूर्ण संकटाला सामोरं गेलेली आणि समाजातील त्यांची बांधिलकीची जाणीव ठेवून या खरोखर या लोकांनी खूप मोठं काम केलेलं आहे. तर त्यांनाही सॅल्यूट आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ही स्पर्धा सातत्यानं 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण करते आणि या 3ऱ्या वर्षामध्ये आपण या स्पर्धेची ताकद पाहू शकता. असं वाटलेलं यावर्षी ही स्पर्धा भेटीला येते की नाही, परंतु डॉक्टर वैभव मोकल आणि त्यांच्या संपूर्ण कमिटीने जे अथक प्रयत्न केले आणि या प्रयत्नाचं रूपांतर या मोठ्या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळेल. हॅलो 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 आपण पाहू शकाल या स्पर्धेमध्ये जर धावसंख्येचा जर विचार केला आपण तर जिंकण्यासाठी फलंदाजी करत असताना आपण पाहिलं पहिलं अर्धशतक ज्याच्या नावावर लगावलं गेलं त्याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. मित्रांनो, थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम होतोय त्यामुळे मैदानामध्ये आम्हाला घुसता येत नाहीये. एक्झॅक्ट काय मैदानामध्ये चाललंय हे थोडंसं बारकाईनं पाहण्यात आमची चूकभूल झाली असेल, परंतु प्रशांत या फलंदाजानं 16 चेंडू आणि तब्बल 57 धावांची बहारदार खेळी केली. त्या प्रशांत याची खेळ प्रशांत बहारदार खेळी 16 चेंडू आणि 57 धावा. हॅलो हॅलो तदनंतर मी विनंती करेन रोहा हॅलो 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 दोन सलामीचे फलंदाज आपण पाहू शकाल. प्रशांत मोकल आणि स्ट्राईकला खेळतात. नॉन स्ट्राईक एंडला आहे डॉक्टर मनोज मळेकर आणि आपण पाहिलं तर धावांचा पाठलाग करायचा आहे. 83 धावांचा पाठलाग करायचा. खूप मोठं आव्हान आहे. तत्पूर्वी मी विनंती करेन रोहा संघ आणि तीन संघ या दोन संघाच्या संघटनांकडे विनंती करेन आमच्या टॉस बॉक्स मध्ये टॉससाठी यायचं. 82 धावांचा पाठलाग करायचा आणि या 82 धावांचा पाठलाग कसा होणार आहे पाहणं फार गरजेचं आहे. खूप मोठं आव्हान आहे आणि या आव्हानाला कशा पद्धतीने फलंदाजी सामोरे जातील याचं नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज जर आपण पाहिलं संजय
डिफेन्सिव्ह स्ट्रोक अपील केली जाते आणि लेट बिटर विकेट साठी अपील केली जाते, परंतु ही अपील पूर्णतः फेटाळून लावली जाते पंचांच्या माध्यमातून. धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. यावेळी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. हिअर इज नेक्स्ट वन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न 30 यार्ड सर्कलच्या बाहेर चेंडू सरळ मिड विकेटच्या बॉर्डर लाईनला क्रॉस करून चौकारासाठी जातो. चांगली दर्जेदार सुरुवात. सुरुवात तर दमदार झालेली आहे. आपण पाहिलं 82 धावांचा पाठलाग करायचा आणि हा खेळतायत त्यांच्याकडे मात्र वेळ फार कमी आहे. ब्रश केला, इनर एज लागली बॉलची आणि क्षेत्र चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. तोपर्यंत कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. धावफलकाचा जर विचार केला तर धावा आहेत आतापर्यंत 4 धावा. आउटसाइड ऑफ स्टंप टप्पा खाल्यानंतर थोडासा स्विन होता बॉल आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाणार. तोपर्यंत एक धाव करण्याचा पूर्ण वेळ होता दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. बाईकच्या स्वरूपामध्ये आलेली ही धाव आपण पाहू शकाल आणि या एक धावेनं समीकरणाचा जर विचार केला 5 धावा. रोहा आणि पेन या दोन संघांच्या संघनायकाला विनंती केली जाते आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस साठी प्लीज. येस संपूर्ण डॉक्टर असोसिएशन आहे यांना मी सांगू इच्छितो की रायगड प्रीमियर लीग रायगडची सगळ्यात मोठी स्पर्धा झाली तिथे आम्हाला चान्स मिळालेला समालोचनाला. तर मला माहिती आहे कुठं थांबायचं आहे ते. यावेळेला मात्र आउटसाइड ऑफ स्टंप वाईट बॉल दिला जातोय. 1 न धावसंख्या वधारते. 8 धावा होत आहेत धावपळकावर. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 3ऱ्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. इथून मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतोय. चांगलं सुरेख क्षेत्ररक्षण घडवण्याचा प्रयत्न. दुसरी धाव मात्र धोका होऊ शकते आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धाव्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल 10 धावा होत आहेत. दुहेरी अंकामध्ये ही धावसंख्या प्रवास करते. 1-0 10 धावा विदाउट लॉस असं आपण समीकरण पाहू शकाल. पनवेल फायटर आता फायटिंग करताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल कारण धावांचा ओघ एवढा प्रचंड आहे की आता मात्र पनवेल फायटर संघाकडे खूप वेळ कमी आहे आणि अशामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती धावपळकावर धावा लगावल्या जात आहेत. त्या मात्र 10 धावा. 2 फलंदाज आपण प्रशांत सर आणि मनोज हे 2 फलंदाज आपण मैदानामध्ये पाहू शकाल. येस तुम्हाला 20 मिनिटाचा कालावधी आहे 4 षटकांसाठी. याची दक्षता घ्यायची आहे त्यामुळे टाइमपास नको आहे. नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल दीपक सरोदे यांना. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज आहे दीपक सरोदे. यावेळेला मात्र धावांचा जो ओघ आहे तो थोडासा प्रमाण कमी झालेला आहे. डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडे बॉल जातोय जोपर्यंत फेकी होणार तत्पूर्वी लेग बाईकच्या स्वरूपामध्ये मिळालेली 1 धाव. धावपळकावर धावा लगावल्या जात आहेत. त्या मात्र 11 धावा विदाउट लॉस. 17 चेंडू आणि 72 धावांची गरज आहे. त्यामुळे आता मात्र गती वाढवावी लागणार. एक्सेलेटरवर ताव द्यावा लागणार आहे फलंदाजांना. यावेळेला खेळून काढलाय स्टेंड्यू ऑन साइडला. जोपर्यंत क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल जातोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते आणि या 1 धावेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल 12 धावा होत आहेत धावपळकावर. 12 रन विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज आपण पाहू शकाल दीपक सरोडे. हा सर नाही बोलत नाही मी.
येस, यावेळेला आपण पाहिलं आउटसाइड द ऑप्सम गोलंदाजी करतोय. आवाजाचा रिफ्लेक्ट परत येत असेल कदाचित, परंतु मी थांबतोय. येस, इथून आपण पाहू शकाल धावसंख्येचा जर विचार केला आपण 12 धावा होत आहेत धावफलकावर. स्टेअर केलं या बॉलला डीप आणि पॉइंट मध्ये खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे. जोपर्यंत फेकी होणार तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते आणि या एक धावेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल धावफलकाचा जर विचार केला 13 धावा. विकेट मात्र जाताना आपल्याला पाहायला मिळालेले नाही आहेत, परंतु धावांची गती वाढणं गरजेचं आहे. कारण आपल्याला धावांचा पाठलाग करायचा आहे, तो तब्बल 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे परिस्थितीला अनुसरून क्रिकेट खेळणं हे आता मात्र गरजेचं असणार आहे. कारण आता वेळ मात्र निघून चाललेली आहे. यावेळेला मस्त फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या फटक्यामध्ये तेवढा दम नव्हता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नही होता आणि सुरेख एक धाव पूर्ण केली जाते. आणि या एक धावेच्या माध्यमातून 14 धावा होत आहेत धावफलकावर. फलंदाजी करत असलेला संघ आहे पनवेल फायटर. जशी फायटिंग करायला हवी तशी फायटिंग मात्र पनवेल फायटर संघाची पाहायला मिळत नाहीये. कारण 83 धावांचा पाठलाग एवढं सोपं नसणार आहे. इथून मात्र मोठे फटके खेळणं गरजेचं आहे जर आपल्या संघाला आपलं स्थान या स्पर्धेमध्ये ठेवायचं असेल तर. काय देखणा फटका होता. क्रिकेटचं सौंदर्य, मादक सौंदर्य वाढवणारा हा फटका आपण पाहिला डीप आणि एक्स्ट्राच्या मधून चौकारासाठी. काळात नांदत होती सुखात सारी प्रजा, सुखात सारी प्रजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा. थँक्यू. चौकार तर लगावला गेला आणि या चौकाराच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर 2 षटकांच्या समाप्ती अंती धावफलकावर धावा लगावल्या जात आहेत त्या 18 धावा. बारा चेंडू आणि 65 धावांची गरज आहे. हाव इट इज पॉसिबल. सगळ्यांच्या समोर प्रश्न पडला असेल की आता हे शक्य कसं होणार. कारण इथून मात्र वेगवान फलंदाजी करावीच लागणार आहे आणि तेवढं सोपं नसणार आहे. 12 चेंडू आणि तब्बल 65 धावांची गरज आहे ती मी म्हणेन पनवेल फायटर संघाला जिंकण्यासाठी. हो, रिव्हर्स अटेम्प्ट केला. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक चेंडूची वाट बघत होता टप्पा पडण्याची की हाच मला मोठा प्रश्न पडला आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार केला. नाही आणि परशुराम सर, तसं पाहायला गेलं तर रसायनी लॉयन्स संघांकडे खूप धावा आहेत. त्यामुळे असं वाटतंय की धावा खर्च करू द्या, होऊ द्यात, काय फरक पडणार आहे. परंतु असं म्हटलं जातं दुश्मन को कभी कमजोर नाही समजना चाहिए. कारण मित्रांनो असंही मराठीमध्ये म्हटलं जातं की माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ कधी बदलेल याचा काहीही गॅरंटी नसते. यावेळेला आपण पाहिलं शेफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मस्त फसला जातोय आणि तोपर्यंत कोणत्याही प्रकारची धाव घेतली जात नाहीये. धावफलकाचा जर विचार केला आपण 22 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. हो, आता इम्पॉसिबल टार्गेट जवळ येऊन थांबलंय. फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न. पहिला विकेट जाताना पाहायला मिळेल पनवेल फायटर संघाचा. आउट होणारा पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय मनोज वैयक्तिक मला तर वाटतं 10 या धावसंख्येवर बाद होतोय. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, करजा जय जयकार, जय वार करी, जय धार करी, जय शिवबाची तलवार, जय वार करी, जय धार करी, जय शिवबाची तलवार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, करजा जय जयकार, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. थँक्यू. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल डॉक्टर रवी यादव मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतील. येस, चेअर केलं जात आहे आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्स मधून आणि आपल्याला पाहायला मिळतंय की डॉक्टर रवी यादव यांच्यावर मात्र आता खूप मोठं संकट आहे. कारण या संकटातून बाहेर निघायचं कसं हा मोठा प्रश्न असणार आहे आता पनवेल फायटर संघाला. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल होता, ऑन साईडला खेळून काढलाय. डॉक्टर सचिन मोकल चेंडू खाली येत आहेत आणि जोपर्यंत फेकी करणार तोपर्यंत मिळते 1 धाव. तेवीस धावा धावफलकावर पाहू शकाल.
विलास कुलकर्णी गोलंदाजी करतायत. मोठा फटका स्ट्रेट ड्राईव्ह खेळला, यावेळेला वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर, चौकार आला दर्जेदार. शिवाजी माझा जाणता राजा शिवाजी माझा बसलाय घोड्यावर तो बसलाय घोड्यावर तो बसलाय घोड्यावर 27 धावा धावफलकावर पाहू शकाल. 1 विकेटच्या मोबदल्यात फलंदाजी करत असलेला संघ आहे पनवेल फायटर. मोठा फटका खेळला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक उभा आहे आणि जोपर्यंत फेकी केली जाते तोपर्यंत कोणत्याही प्रकारची 1 धाव काढली जाते आणि 1 धावेच्या माध्यमातून 28 धावा आपण धावफलकावर पाहू शकाल. आता इम्पॉसिबल टार्गेट आहे. 6 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. इथून जर या संघाला जर कोण वाचू शकतो तर एक मॅजिकल क्रिकेट, काहीतरी जादू घडावी लागेल, कारण ते शक्य नाही. 6 चेंडूंवर 6 षटकार जरी लगावले गेले तरी 36 धावा होऊ शकतात. पण पाहूया, गोलंदाज तयार आहे शेवटची गोलंदाजीसाठी. मनोज कोचेरिया गोलंदाजी करणार. यस, पहिला बॉल लोअर फुल टॉस बॉल. यावेळेला मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सरळ. ओ, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं जात आहे. दर्जेदार क्रिकेटचं आपल्याला इथे प्रदर्शन पाहायला मिळतंय. आणि सर, असं वाटत नाही की ही संपूर्ण डॉक्टर मंडळी आहे ज्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण केलं जात आहे, जे की डॉक्टर सचिन मोकल आहेत. मिड विकेटला दुसरे एक क्षेत्ररक्षक आहेत. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून घडला. असं कुठेतरी वाटते की ही व्यावसायिक मंडळी आहेत क्रिकेटची. खूप चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका यावेळेला हवेमध्ये, डॉक्टर सचिन मोकल चेंडू खाली येत आहेत आणि सुरेख झेल टिपला जातोय. एक व्यावसायिक खेळाडूची इथे उदाहरण आपल्याला पेश करत असताना डॉक्टर सचिन मोकल आपल्याला पाहायला मिळतील. स्वतः कर्णधार आपण डॉक्टर हनुमंत पाटील यांना एक बॅट मला तर वाटते पाहिजे होती, कारण जो क्षेत्ररक्षक उतरतोय तो विदाऊट बॅटने असं वाटतं की तो क्षेत्ररक्षक आहे, फलंदाज आहे. एक बॅट जरा आणायला पाहिजे होती. नाही ते पण दरवर्षी मॅचेस असतात आणि त्याची जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ही लीग मॅच आहे. पुढच्या सामन्यासाठी पनवेल फायटर संघाच्या संघनायकाला एक विनंती करेन की एक एक्स्ट्रा बॅट आपल्यापर्यंत आणून ठेवा. रसानी लॉयन्स आणि पनवेल फायटर या 2 संघांमध्ये आपल्याला फाईट पाहायला मिळते. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल जातोय, जोपर्यंत फेकी होणार तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. मात्र या 1 अति काहीही फरक पडणार नाहीये. तो अर्थातच रसायनी लॉयन्स संघाला धावफलकाचा जर विचार केला आपण 30 धावा, 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. डॉक्टर हनुमंत पाटील स्वतः कर्णधार आहेत. आपण पाहिलं यावेळेला मात्र शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. डायरेक्ट हिट झाला, लेग बाईकच्या स्वरूपामध्ये मिळाली 1 धाव आणि या 1 धावेच्या माध्यमातून 31 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. खूप चांगला क्रिकेट. पहिला सामना आपण पाहिला, वन साइड क्रिकेट होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक औपचारिकता राहिलेली या स्पर्धेमध्ये. इथून मात्र चांगला फटका खेळला गेला आणि वाडिश लॉंगॉन आणि मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकांना खूप दर्जेदार क्षेत्ररक्षण घडलं. दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या माध्यमातून 33 धावा धावफलकावर. पहिलाच सामना आपण पाहाल, रसायनी लॉयन्स आणि पनवेल फायटर या 2 संघांमध्ये. यावेळेला मात्र शॉट जो की मिड विकेटला खेळाडू उभा होता त्याने सुरेख क्षेत्ररक्षण केलं आणि इथून मात्र हा सामना जिंकला जातोय. तो अर्थातच गोलंदाजी करणारा रसायनी लॉयन्स संघाने हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन रसायनी लॉयन्स संघ आणि पनवेल फायटर. पुढच्या सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक.